नमस्कार मित्रांनो. आज परत आपण घेऊन आलो एक सक्सेस स्टोरी आणि ही स्टोरी अशी आहे, की एका साध्या गावामधून चालू झालेला बिझनेस आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड म्हणून ओळखला जातोय. तर आपण नक्कीच जी स्टोरी पाहतोय ती तुम्ही त्याबद्दल ऐकलं असेल. बरेच वेळा तुम्ही सोशल मीडियामध्ये त्यांचा प्रेझेन्स पाहिलेला पण असेल. तर मी गोष्ट करतो ती शिवार फार्मची, शिवार मीडियाची. कसं त्यांनी त्यांचा बिझनेस ऑनलाईन आणून कसा लोकांपर्यंत पोहोचवला, काय-काय स्ट्रगल झाले, तर त्या सर्व गोष्टी आज शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवार मीडियाचे ओनर राहुल ओंबळे सर. तर मी त्यांना वेलकम करतोय आपल्या सेशनमध्ये. सर तुमचं स्वागत आहे आमच्या या सक्सेस स्टोरी सेशनमध्ये. सुरुवातीला प्रथम तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तुमचं नाव, तुमचा बिझनेस वगैरे याबद्दल. नमस्कार. नमस्कार जयराम सर. नमस्कार. माझं नाव राहुल ओंबळे. आय एम अ CEO ऑफ शिवार मीडिया अँड शिवार फार्म्स. जवळपास आम्ही शिवार फार्म्स म्हणजे नक्की काय बऱ्याच लोकांना प्रश्न असेल. तर शिवार फार्म्स म्हणजे जवळपास आम्ही 8 वर्ष झाले, ऑलमोस्ट मोर दॅन 8 इयर्स आम्ही गोट फार्मिंग या क्षेत्रामध्ये काम करतोय. ठीक आहे. तर त्याच्यावरून समजून आलं असेल तुम्हाला फार्म्स म्हणजे ते तिथून आले फार्म्स. ठीक आहे. आणि शिवार मीडिया, हे शिवार मीडिया काय आहे? तर हे जे काही आमचं फार्म्सवर जे काही काम चालतंय, तर त्याला घेऊन आम्ही सोशल मीडियाही आमचा प्रेझेन्स तयार केला, की जेणेकरून त्याची मार्केटिंगही व्हावी. जसं ते तुमच्या सल्ल्याने शेवटी. पण त्या पद्धतीनं आम्ही शिवार मीडिया पण चालू केलं. तर ह्या दोन्हीमध्ये आम्ही काम करतोय आणि सध्या मी त्याचा सर्वेसर्वा आहे. ओके. सो तुम्ही सुरुवातीला आता तुमचा बिझनेस वगैरे काय आहे? तुमचं फार्म कुठे आहे वगैरे सांगू शकता? आणि जेव्हा तुम्ही अगोदर हे ऑनलाईन प्रेझेन्स करण्या अगोदर जसं की लॉकडाऊनच्या नंतरच तुम्ही जॉइन झाला. त्या अगोदर तुमचा बिझनेस कशा पद्धतीनं तुम्ही रन करत होता? आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे कितपत लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता? कारण की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अगोदर ट्राय केलेल्या आहेत. सो त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. नक्कीच, नक्कीच. सो बेसिकली शिवार फार्म हे आमचं सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जावळी तालुका या ठिकाणी आमचं फार्म आहे. ठीक आहे. तर बेसिकली आम्ही जास्त करून गोट फार्मिंग मध्येच काम करतो. गोट फार्मिंग आणि रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, गोट फार्मिंगच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. तर बाय प्रोफेशन मी IT इंजिनिअर आहे. त्यामुळं ह्या सोशल मीडिया वगैरे ह्या गोष्टींशी थोडासा माझा चांगला संबंध आहे पहिल्यापासून. म्हणजे त्या गोष्टी माहीत होत्या मला. आणि पुढे काय होणार आहे हे दिसत होतं मला, की हे मार्केट जे आहे जसं जिओ बोलतोय आपण, जिओने जी क्रांती केली ती सर्वांना माहिती आहे, की जी जिओने जी क्रांती केली, रिलायन्स जिओनं, त्याच्यामुळं डेफिनेटली प्रत्येक जणाच्या हातामध्ये जो मोबाईल आलाय आणि त्याच्यामध्ये इंटरनेट आलंय, त्याच्यामुळे प्रत्येकजण कनेक्टेड झालेला आहे. तर ही गोष्ट पुढे जाऊन काय करणार आहे ह्याचा एक ग्लिम्स आला होता आधीच. त्यामुळे जवळपास एक 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही YouTubeवर ॲक्टिव्ह राहायला सुरुवात केली. ॲक्टिव्ह म्हणजे काय? तर YouTubeवर आम्ही एक शिवारचा आमचा एक चॅनल चालू केला आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीबद्दल, गोट फार्मिंगबद्दल अवेअरनेस तयार करायला लागलो. लोकांना माहिती द्यायला लागलो. त्याच्या आधी बरेच लोकं करत होते गोट फार्मिंग. परंतु लोकांना इतकी माहिती नव्हती. त्यावेळेस असे सोशल मीडियामध्ये कुणाचा प्रेझेन्स नव्हता, की जेणेकरून समजेल लोकांना, की ही काय गोष्ट आहे. तर आम्ही ती गोष्ट त्यावेळेस त्यासाठी आम्ही YouTubeवर चॅनल चालू केला आणि सध्या ऑलमोस्ट वी आर लाइक आम्हाला 2.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स जे बोलतो आपण ते YouTubeला आहेत. आणि त्याच्या थ्रू आम्ही ऑर्गॅनिकली आमचा बिझनेस मार्केटही करत होतो. म्हणजे ऑर्गॅनिकली म्हणजे काय, की लोकं येतायत पाहायला गोट फार्मिंग काय असते. YouTubeवर पाहतायत, चेक करतायत आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं लोकं येत होती. म्हणजे ऑर्गॅनिकली. परंतु हे जो मधला जो कोव्हिडचा जो काळ बोलतोय आपण, कोव्हिडचा काळ, त्याच्यामध्ये जे काही झालं, ते खूप रिव्होल्युशनरी होतं. कारण का? तर YouTubeवर आणि Facebookवर मला जर विचाराल तुम्ही बेसिकली, तर तिथं मेन डिफरन्स काय आहे, जो तुम्ही मला सांगितलेलंच आहे, तो आपण ज्या कोर्समध्ये. तर मेन डिफरन्स काय आहे बेसिकली, की Facebookवर जी लोकं आहेत, ती कॅज्युअलमध्ये येतात, कॅज्युअल. ठीक आहे. YouTubeवर जातो एखादा सीरियस व्यक्ती. ठीक आहे. YouTubeवर एखादा सीरियस व्यक्ती जातो. YouTubeवर तो नॉलेज घेईल. त्याला एक भ्रम थोडा वेळ तयार होईल, की अरे मला मिळाले, मला समजले. तो भ्रम असतो बेसिकली, की 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही शिकू शकत. तुम्हाला एक फक्त गोष्ट समजेल काय आहे ती, आयडिया समजेल. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, तो भ्रम तयार होतो. परंतु जर तुम्हाला खरंच ती गोष्ट शिकायची आहे, तर त्या पद्धतीने त्याला ती गोष्ट आपण सर्व्ह पण केली पाहिजे. आणि ते सर्व्ह केली पाहिजे किंवा गोट फार्मिंग काय हा विषय सांगितला पण पाहिजे. तर त्यासाठी आम्ही काही डेडिकेटेड कोर्सेस पण चालू केले लॉकडाऊनच्या काळामध्ये.
आणि जो काही स्क्रीन टाइम वाढला होता लॉकडाऊनमध्ये, तुम्हाला माहिती आहे स्क्रीन टाइम वाढला लोकांचा, लोक फोनवर जास्त आले, ठीक आहे. तर त्या काळामध्ये त्या स्क्रीन टाइमचा फायदा कसा घेऊ शकतो आपण, तर त्यावेळेस आम्ही आमचे कोर्सेस सर्व्ह केले लोकांना, की तुम्ही म्हणजे थोडक्यात ट्रेनिंग्स, गोट फार्मिंग ट्रेनिंग्स पण आम्ही घर बसल्या लोकांना द्यायला लागलो. कारण हा जो काळ होता त्या काळामध्ये प्रत्येकाला कळलं की आपण एका गोष्टीवर डिपेंड राहून आपला सर्व्हायव्हल इन्शुअर नाही होऊ शकत. हे कळलं प्रत्येकाला, कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की काहीतरी वेगळं करावं, आणि आम्ही गोट फार्मिंग हे त्यांच्यासमोर ठेवलं की तुम्ही याच्याकडे पहा, ठीक आहे. पण हे पाहत असताना हा विचार चालला होता की कशा पद्धतीने आपण हे करायचं, सर्व्ह करायचं. तर ते करत असताना मी ऑलरेडी युट्यूबवर करत होतो. परंतु एक युट्यूबचं बोललो आपण लिमिट आहे, की युट्यूबवर लोक त्या लेवलवर रिस्पॉन्स मिळत नव्हता मला. जरी 2.5 लाख सबस्क्रायबर होते तरी सुद्धा. त्यामुळे एक एक गोष्ट पाहिली की आपण एक सबकॉन्शियसली लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, तर त्याला वे होता तो म्हणजे फेसबुक. तर फेसबुकच्या मार्फत, जो स्पेसिफिक फेसबुक बोलतोय मी, तर फेसबुकच्या मार्फत आपण लोकांकडे सबकॉन्शियसली त्यांना ते थॉट देऊ शकतो की हे पहा, ह्याचा विचार करा. त्यांच्यासमोर जी ऍड आली, आपण फेसबुकला ऍड कितीतरी पाहत असतो, युट्यूबची ऍड आपण स्किप करतो, फेसबुकला ऍड आपण पाहत असतो. पण ही जे ऍडच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपला बायर कोण आहे, कस्टमर कोण आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. तर याही गोष्टी आम्ही चालू केल्या. आणि हे बेसिकली हे हे समजलं काय ओव्हरनाईट समजलं नाही. डेफिनेटली त्यासाठी कंटिन्युअसली आम्ही जे आपला जो तुमचा कोर्स आहे प्रीमियम कोर्स, त्याच्यामध्ये आम्ही या गोष्टी समजून घेतल्याच. पण त्याचबरोबर तुमचे जे रेग्युलरली लाईव्ह होतात त्याच्यातून ह्या इन्साइट्स आल्या आम्हाला. पण ते कळणं गरजेचं आहे मुळात. तर त्या गोष्टी जशा समजल्या आणि तिथून पासून आमची ग्रोथ ती चालू झाली, आणि तेच मॉडेल जे आहे त्याच पद्धतीनं ऑर्गॅनिकली रिच एक लिमिट आहे कळलं ऑर्गॅनिक रिचसाठी. तर त्यासाठी आम्ही सोशल मीडिया थ्रू आपण कशा पद्धतीने लोकांना पोहोचू शकतो, तेच आम्ही फार्मवर पण मॉडेल आमचं चालू केलं, फार्म बद्दलही. आणि फार्मला घेऊनही त्या पद्धतीने आम्ही मार्केटिंग चालू केली, सोशल मीडिया प्रेझेन्स चालू केला. आणि थोडक्यात डिफरन्स सांगायचं म्हणलं तर अराउंड आम्ही मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, जे टिपिकली आम्ही जे काम करत होतो त्याच्यापेक्षा डेफिनेटली आम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगमुळं एक चांगला इम्पॅक्ट दिसला. त्याच्याबद्दल बोलूच आपण. ओके. ठीक आहे. ओके. या. आता तुम्ही जसं म्हटलात, की तुम्ही ऑर्गॅनिकली ट्राय करत होता, पण जास्त लोकांपर्यंत पोहोचत नव्हता आणि हं, हं. त्यामध्ये काय होतं, की मग तुम्हाला तेवढे आपल्याला जे समजा तुमचे जे काही शेळीपालनचे जे तुम्ही करताय, त्यामध्ये तुम्हाला प्राणी विकणं असेल किंवा तुमचे जे काही ट्रेनिंग्स तुम्ही देता, ते मॅक्सिमम लोकांपर्यंत घेऊन जाता येत नाही आणि ते तुम्हाला तिथपर्यंत नेता येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे कस्टमर पण येत नाही. कारण की तुमचा जर व्यवसायच लोकांना माहीत नसेल. आज शिवार मीडिया जवळपास 2.5 ते 3 कोटी लोकांपर्यंत पोहोचलाय महाराष्ट्रातल्या. सो पेड ॲडव्हर्टायझिंगने तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं, आपले कोर्स सुरू केले, सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या असतील गोष्टी शिकण्यासाठी, थोड्याशा टेक्निकल काही माइंडसेट वगैरे तुम्हाला वाटलं असेल, तर ते शेअर करू शकता, की सुरुवातीला आपल्या कोर्समधून शिकताना सुद्धा काही वाटलं का, काही अडचणी आल्या का? की कसं आपण यामध्ये करू शकतो? सेल्फ डाऊट आपण ज्याला म्हणू शकतो, तसं काही? डेफिनेटली. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. जर आपण एका रस्त्यावर चाललोय, एका ठिकाणी आपल्याला जायचंय आणि आपल्याला माहीत नाहीये तिकडे जाणारा रस्ता कोणता आहे. तर आपण भटकत बसणार आहे फक्त. ठीक आहे. पण जर तुम्हाला एक पिन पॉइंट गाईड बोलतो आपण, तो जर तुम्हाला असेल, जे तुम्ही आहात आमच्यासाठी, शिवारसाठी, तो पिन पॉइंटेड गाईडन्स जर तुम्हाला असेल, तर तुम्हाला माहिती आहे, की अरे 4 ठिकाणी फिरत बसू नकोस. हा रस्ता आहे इथपर्यंत जाण्यासाठी. तर ते गरजेचं आहे. तर ती क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. 2 वे आहेत. एक तर काय, तो आपण खड्ड्यात पडत-पडत पुढे जायचं, किंवा एक सरळ बाबा एकाच्या ज्याने त्या मार्गाने गेलेला आहे जो व्यक्ती, त्याच्या हाताला धरून पुढे जाणं. ते महत्वाचं आहे. हे समजत होतं, की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण कसं? यासाठी स्वतःहून मी बरेच प्रयत्न करत होतो. पण जो बोलतो एक तर टायमिंग जो आहे तो टाईम कमी पडत होता. विथ जरी टाईम दिला तरी तो वेस्टेज जात होता. कारण कुठे जायचं हेच माहीत नाही. कळतंय तुम्हाला? कोणत्या मार्गाने जायचं? दुसरी गोष्ट म्हणजे काय, पैसाही जात होता. की तिथं त्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे तो पैसाही वेस्टेज जात होता त्या ठिकाणी. ह्या दोन्ही गोष्टी होत्या. पण ह्या गोष्टी दोन्ही करत असताना जेव्हा ते तुमच्या ॲड्स वगैरे पाहिल्या आणि त्याच्या थ्रू वाटलं, की खरंच असेल का? खरंच होईल का हे? की खरंच लोकांपर्यंत पोहोचता येईल का? लोकं एवढे सिरियसली घेतील का? एक एक सेल्फ डाऊट असतो, डेफिनेटली सेल्फ डाऊट असतो, की ऑनलाईन कोणी पेड करेल का? किंवा एखादं मला जर फार्ममध्ये एखादी मला इन्क्वायरी, मला समजून चला, मी आता रिसेंटली एक्झाम्पल देतो तुम्हाला. आमचं गोट फार्मला धरून आम्ही ज्यात आमचं बकरीचं मॉडेल जे असतं, त्याच्यामध्ये आम्ही बकरीचे प्राणी आहेत ते सेल करतो बकरीसाठी. जे सर्वांना माहिती असेल बकरीचे प्राणी काय रेटनं सेल वगैरे होतात. जनरली आम्ही सेल करायचो एक 5 ते 7 प्राणी आम्ही पूर्वी सेल करायचो, की अॅन्युअली वर्षाला एकदा बकरी ईद असते वर्षातून, आणि ते आम्ही सेल करायचो. पण यावेळेस आम्ही अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 30 ॲनिमल सेट केले. 30 ॲनिमल सेल केले. आता ते 30 ॲनिमल सेल करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला मिनिमम तुम्हाला ते 100 ते 125 इन्क्वायरीज पाहिजेत.
हम्म. इन्क्वायरीज म्हणजे फक्त व्हॉट्सअपला मेसेज आले हे नाही. इन्क्वायरीज म्हणजे काय, लोक फार्मवर आली पाहिजेत तेवढी तुमच्या. मग ते फार्मवर आली पाहिजेत, मग त्या पद्धतीने आपण कशी मार्केटिंग करू शकतो, फार्मची मार्केटिंग. तर त्यासाठी कशा पद्धतीने आपण ते आपले जे काय बोलतो आपण त्याला, व्हिडिओज वगैरे कसे दाखवले पाहिजेत, पोस्ट कसे लिहिले पाहिजेत, की लोकांना कळलं पाहिजे की अरे दिस इज द ऑथेंटिकेटेड प्लेस, आपण इथे गेलो तर नक्की आपण समाधानी होणार आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. तर त्यासाठी आपण ते क्राफ्ट केली पाहिजे, आपली जी ऑफर आहे ती क्राफ्ट केली पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की नाही राव इथंच गेलं पाहिजे आपल्याला, हे त्यांच्या मनात आलं पाहिजे. त्यांना इन्क्वायरी त्यांनी तसे इन्क्वायरी यायला लागले. आम्ही जे आपण लीड जनरेशन कॅम्पेन जे बोलतो आपण फेसबुकचे, ते लीड जनरेशन कॅम्पेन तिथून रन केले आणि त्यापासून लोकांची इन्क्वायरीज यायला लागले. लोक फार्मवर यायला लागलीत, त्या गोष्टी पाहायला लागले. ठीक आहे, प्रत्येक जण येणारा कस्टमर तुम्हाला डेफिनेटली नाही भेटणार, हे तुम्ही पण क्लिअर केलं पाहिजे प्रत्येकाने. पण महत्वाची गोष्ट इथं काय आहे, की जो कस्टमर आला पाहिजे आपल्या फार्मवर, हे अतिशय महत्वाचं आहे. तो एक सेल्फ डाऊट डेफिनेटली होता, पण तो नक्कीच जो ओव्हर द इयर्स आम्ही आता काम करायला लागलो तुमच्या बरोबर, तो क्लिअर होऊन गेला की तुम्ही गावाकडे तुमचा बिझनेस रन करा किंवा शहरामध्ये करा, इट डझंट मॅटर, तुम्ही कुठेही करा. आजचं जग जे आहे ते कनेक्टेड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला कळतं कोण काय आहे, कोण कोणत्या लेवलवर आहे. फक्त आपल्याला आपली सर्व्हिस आहे, तुमचं नाणं खणखणीत आहे ना, तर तुमची सर्व्हिस चालणार आहे, डेफिनेटली चालणार आहे. पण हे हे क्लिअर आहे सगळ्यांना की तुम्ही तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे, मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, एकदा हे क्लिअर तुम्ही. कारण इथं ऑलमोस्ट महत्वाची गोष्ट काय असते, एक साधी गोष्ट सांगतो. आता शिवारचं ऑलमोस्ट आमचं डेली कॅपिटल बोलतोय मी, ऍडव्हर्टायझिंगचं, ते आमचं 8,000 to 9,000 आहे मिनिमम, हे डेली कॅपिटल. हे डेली कॅपिटल टाकण्यासाठी तुम्हाला नाही बऱ्याच वेळा सुरुवातीला तुमचा स्ट्रगल स्वतःबरोबर खूप होतो की अरे एवढे आपण डेली कॅपिटल इन्व्हेस्ट करावी का, ऍडव्हर्टायझिंगसाठी आपलं एवढं बजेट ठेवावं का डेलीच. बऱ्याच वेळा स्वतःला डाऊट क्लिअर होतो, पण डे वनला तुम्हाला नसतं माहित हे आपण एवढं करेन का. पण जसे तुम्हाला रिझल्ट मिळायला जातात तुम्ही बिंदास करता ते, कारण तुम्हाला माहिती आहे रिझल्ट भेटणार आहेत आपल्याला. तर हा सेल्फ डाऊट हळूहळू क्लिअर होत जातो. पण आपण पहिल्या दिवशी क्लिअर पाहिजे की आपल्याला जायचंय कुठे, हे क्लिअर पाहिजे. ठीक आहे. राईट. म्हणजे तुम्हाला तुमचे जे नॉलेज आहे ते इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे, कारण की जस्ट फक्त नॉलेज घेऊन चालणार नाही. स्वतः तुम्हाला त्यावरती ट्राय करणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत ऑफर देणं गरजेचं आहे. आणि तुमचा जो कस्टमर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी. मोस्टली तुमचे जे प्राणी घेणार देणार, मोस्टली जी देवाणघेवाण होणार ती शेतकऱ्यांमध्ये होणार. सो साहजिक वाटणं गरजेचं आहे की लोक खरंच ऑनलाईन समजा ट्रेनिंगसाठी जरी पेमेंट करतील का, ₹200 असले तरी त्यांना ते वाटतं की हे शक्य आहे की नाही. पण मला असं वाटत नाही, कारण की तुमची जी ज्या पद्धतीची केस स्टडी आपण पाहतोय की सगळे जे आहे ते तुमचे शेतकरीच घेत आहेत. सो असं नाही की आजपर्यंत राहिलं नाही की गावात कोणी पेमेंट करू शकत नाही, सगळं ऑनलाईन झाल्यामुळं तुमच्याच बिझनेसचं सगळ्यात बेस्ट उदाहरण असेल महाराष्ट्रामध्ये, की तुमचं एवढा रीच आहे, तुमचा एवढा मोठा ब्रँड क्रिएट झाला 2 वर्षामध्ये. म्हणजे तुमच्या आसपास मला कुणीही पाहायला मिळत नाही, कुणी करताना पण दिसत नाही. तर या गोष्टी आहे. सो आपण ज्याला म्हणतो राईट माइंडसेट वगैरे, तो असणं गरजेचं आहे. थोड्याशा आपण टेक्निकल गोष्टी पण पाहूया, की जे सपोज तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं, तर थोडेसे स्ट्रगल आले असतील Facebookमध्ये ॲड रन करताना पेज वगैरे, किंवा जे आपण ते, कारण की त्या इट इज अ पार्ट ऑफ गेम. सो तुम्ही त्याकडे कसं पाहता, की ती लर्निंग पाहता की टाईम वेस्टेज, म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये टेक्निकल गोष्टीमध्ये थोडंसं तुम्ही उतरणं गरजेचं आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला त्यावर? नक्कीच, नक्कीच. आता मुळात समजून घ्या, बऱ्याच लोकांना वाटेल, "अरे, हा तर आय-टी बॅकग्राऊंडचा आहे, तर ह्याच्यासाठी सोपं आहे हे इझिली ह्याच्यासाठी करणं." तर मुळात 2 गोष्टी असतात. तर हे डिजिटल मार्केटिंग ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे आणि आय-टी ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमच्या जसं सर्वांसाठी नवीन आहे, तसं माझ्यासाठीही ते नवीनच आहे. पण परंतु एक एक बेसिक फंडामेंटल असतो, की तुम्हाला माहीत पाहिजे, की तुमचा कस्टमर कोण आहे? तो क्लिअर पाहिजे. कस्टमर कोण आहे? आता साधी गोष्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक्झाम्पल, जर मी आज मला ॲनिमल सेल करायचं आहे. उदाहरण, बकरी ईदचं मी तुम्हाला कॅम्पेन सांगतो. मी जे बकरी ईदचं कॅम्पेन जे चालू केलं होतं, त्याच्यात एक बायर पर्सोना नावाची गोष्ट असते, जे तुम्ही सांगितले सर. बायर पर्सोना म्हणजे तुमचा बायर कोण आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर त्यासाठी मी त्याचा एक्सरसाइज केला, की आपला बायर कोण असेल. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. टेक्निकल बाब आहे ही थोडीशी. त्याच्यात तुम्हाला ह्याच्यात अडचणी येणार, डेफिनेटली येणार. पण त्यासाठी अडचणी ज्या येतील ते तुमचे रेग्युलरचे आम्ही लाईव्ह असतात ते म्हणजे त्याला कनेक्ट राहिल्यामुळं त्याच्यातून त्या गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे. कनेक्ट राहण्यामुळं. ते राहणं गरजेचं आहे. तर त्याच्यात बायर पर्सोना म्हणजे मला साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, बकरीचं मला ॲनिमल सेल करायचं आहे. तर पहिली गोष्ट येते, की मी जेव्हा मला Facebookच्या मार्केटिंगसाठी जेव्हा ते कॅम्पेन लावताना मला पहिला फिल्टर लावावा लागेल. तो म्हणजे काय? किंवा प्राणी घ्यायचा आहे, पण तो प्राणी खरेदी करणारा पर्सन कोण आहे? डिसिजन मेकर कोण आहे? पुरुष आहे का स्त्री आहे? आपला पुरुष आहे का स्त्री आहे? तर त्याच्यात क्लिअर आपल्याला कळतं की तो पुरुष घेणार आहे, स्त्री नाही. तर मी तिथे पहिलाच फिल्टर लावतो.
त्या कॅम्पेनमध्ये. पहिला फिल्टर काय की माझी ऍडव्हर्टाईज जी आहे ती पुरुषांना दिसली पाहिजे, ही पहिली गोष्ट. बरं, त्याच्यानंतर दुसरा सेकंड फॅक्टर येतो, डिसिजन फॅक्टर. तो म्हणजे काय, कोणत्या वयातील माणूस आहे तो ठरवेल की बाबा चला आपण फार्मवर जाऊन व्हिजिट करून प्राणी बघून येऊया. 15 वर्षाचा मुलगा बघेल का, 18 वर्षाचा मुलगा बघेल का, नाही. तो डिसिजन फॅक्टर काय, मिनिमम एक 22 ते धरून चालूया आपण, चला 40 किंवा 45 पर्यंत ह्या वयातल्या ह्या वयातील लोक आहेत, ती म्हणतील चला जाऊन पाहून येऊया आपण फार्मवर प्राणी कसे आहेत ते. बरोबर. तर तो एक फिल्टर लावला की एज फॅक्टर लावला मी तिथे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला कुठे जाहिरात करायची, आता मला समजून चला माझं सातारा जिल्ह्यामध्ये फार्म आहे, तर मुंबईचा व्यक्ती माझ्याकडे फार्मवर प्राणी न्यायला येईल का, नाही येणार आहे. तर माझा प्रयत्न काय पाहिजे की माझ्या लोकली भागातलं टार्गेटेड कस्टमर कोण आहे, तर त्याला मी पहिलं टार्गेट केलं पाहिजे. जर माझे त्यात ते करत असताना माझ्याकडे स्टॉकला किती अॅनिमल आहेत हे पण मला माहित पाहिजे. बरोबर. तर त्या पद्धतीनं मी तो माझा एरियाही सिलेक्ट करतो की सातारा जिल्हा असेल, साताऱ्याच्या बाजूचा जिल्हा असेल, हा एरिया तेवढा रेडियस सिलेक्ट करतो. आणि ह्या पद्धतीने आपला बायर आपल्याला समजल्यामुळं आणि त्याचबरोबर आपण ऍडचंही त्या बजेट त्या लेवलचं टाकल्यामुळं, त्या गोष्टी क्लिअर केल्यामुळे आपल्याला त्या लीड्स डेफिनेटली मिळणार आहेत, नक्कीच मिळणार आहेत. तर तुम्हाला कॉल यायला चालू होणार, नक्कीच लोक फार्मवर येणार. ठीक आहे. आणि हा बराचसा डिफरन्स आम्ही या मागच्या 2 वर्षामध्ये सोशल मीडियामुळे बघितलेला आहे. राईट. तर ह्या बेसिक गोष्टी, ह्या टेक्निकलिटीज आहेत, ह्या सुरुवातीला तुम्हाला नाही समजत. पण मुळात माझं एक फंडामेंटल आहे, मी प्रत्येक गोष्ट बोलत असतो काय आपण कोणतीच गोष्ट आभाळातून शिकून येत नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला क्लिअर पाहिजे की मला ते करायचंय, हे गरजेचं असतं. तुम्हाला जर करायचंय म्हटलं तुम्ही तर काही करू शकता. ते करणं गरजेचं आहे. मला बरीच लोक बोलतात की तुम्ही तर आयटी मध्ये, मग कशासाठी ह्या फील्डमध्ये कसं काय तुम्ही. अरे मी आयटी मध्ये नंतर आलोय, पूर्वी मी त्याच्यामध्येच होतो. समजून घ्या. तर हे क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचंय. आजच्या म्हणजे जगामध्ये छोटा आणि मोठा बिझनेस काहीच नाहीये. छोटा आणि मोठा बिझनेस डेफिनेटली आहे, ते इथं आहे फक्त, बाकी काही नाही. असा बिझनेस कोणता छोटा नसतो, मोठा नसतो. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, हा समोर तुम्हाला माईक असेल, माईक दिसतोय, तर ही गोष्ट आहे. ही गोष्टही तुम्ही फक्त सेल करू शकता. माईक नका सेल करू. माईकची कंपनी हे देत नाही, पण ही वेगळी कंपनी बनवते. ही एवढी गोष्ट तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे. जेवढे माईकचे युनिट सेल होणार आहेत, तेवढे हे पण युनिट सेल होणार आहेत. लक्षात आलं तुम्हाला. फक्त तुम्हाला ती क्लॅरिटी पाहिजे की अरे मला हे विक्री करायचं आणि मला त्यासाठी बजेट किती ठेवायचं, ह्या गोष्टी तुम्ही इव्हेंच्युअली शिकणार आहात. पण हे शिकलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट म्हणाल की मला पहिल्या दिवशी जमलं पाहिजे सगळं, नाही जमत. पण त्यासाठी परसिस्टन्स पाहिजे आणि तुमची इच्छा पाहिजे की मला किती पैसे पाहिजेत, मला किती कमवायचे. ठीक आहे. राईट. ओके. म्हणजे थोडक्यात तुमचा गोल क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला ही गोष्ट करायची. कारण की बरेचसे मी कस्टमर, म्हणजे तुम्ही पण तुमचे ट्रेनिंग देता, त्यामध्ये पण तुम्हाला जाणवलं असेल की लोकांना काय होतं की अचीव सगळं करायचंय, पण त्यासाठी लागणारा टाइम पण त्यांच्याकडे नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण नाहीये. राईट. सो तुम्ही जशी की आपली काही इन्व्हेस्टमेंट खूप जास्त नव्हती, तुम्ही जी आता आपल्या कोर्ससाठी केली, पण त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळाले का? कारण की ती गोष्ट तुम्ही स्वतः आत्मसात केली. त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ दिला. आता शेवटी तुमचंही काम वेगळं असणारच आहे. त्यामधून बी तुम्ही वेळ काढला, फार्म पण पाहायचंय, लोकांच्या क्वेरीज ॲड्रेस करायच्या. सो बरेच जण हे माइंडसेटने येतात की सर आम्हाला वेळ नाही आणि पैसा पण जास्त बजेट नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकता की जर वेळही नसेल, पैसा नसेल, त्यांनी कसा बिझनेस ग्रो करावा? ओके. सांगतो, समजून घ्या. कसं आहे बेसिकली, ही गोष्ट अगेन माइंडसेटवर येते आपली. आणि एक वाक्य आपण सगळ्यांनीच क्लिअर आपल्या माइंडमध्ये आपलं क्लिअर केलं पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्थित क्लिअर केलं पाहिजे. मला जर बिझनेसमन व्हायचंय किंवा मी बिझनेस आहे माझा आणि मला तो ग्रो करायचा आहे, तर मला गुंतवणूक केलीच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. ठीक आहे. समजून घ्या. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे, ती रिस्की आहे का नाही, नॉन रिस्की आहे, हे आपल्यावर आहे. का रिस्की कधी होईल? जर तुम्ही तो अभ्यास न करता डायरेक्टली पैसा घालवला तर रिस्की आहे ती. जर अभ्यास करून जर तुम्ही गुंतवणूक केली तर नॉन रिस्की आहे. ठीक आहे. पण ते करत असताना तुम्ही स्वतःची क्लिअर पाहिजे की मी जर आज हे पैसे गुंतवतोय, तर ते पैसे गुंतवत असताना मला त्यासाठी मला वेळ देऊन त्याच्याकडे लक्षही दिलं पाहिजे. ठीक आहे. कारण आज साधी गोष्ट आहे हो, महाराष्ट्राची पॉप्युलेशन आहे 12 कोटी. विचार करा. मी देशाचं पण बोलत नाही, फक्त महाराष्ट्राचं बोला. महाराष्ट्राचं मी बोलतोय, चला त्यातले तुमचे आपण बोलूया की 1% 1% कस्टमर तुमचे असतील. ठीक आहे. 12 कोटीच्या जवळपास 1% म्हणजे 12 लाख. बरोबर. 12 लाख तुमचे कस्टमर असतील. जरा 12 लाख पण सोडा. 1 लाख तुमचे कस्टमर जरी असले, त्या 1 लाख कस्टमरला मला टार्गेट करायचं, हे टार्गेट ठेवून चाला ना. मग त्या 1 लाख कस्टमरला टार्गेट करण्यासाठी आज तुमच्याकडे वे आहे की आपण मोबाईलच्या थ्रू आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतोय. आणि त्याला म्हणजे आजपर्यंत हे नव्हतं. समजून घ्या. आजपर्यंत आपल्याला बोर्ड लावायला लागायचे आपल्या लोकल भागामध्ये. बोर्ड फ्लेक्स लावायला लागायचे. आज ती वेळ नाहीये. टीव्ही न्यूजला चॅनलला द्यायला लागायचे. आज ते करावं लागत नाहीये. आज तुम्ही घर बसल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन तिथे ॲडव्हर्टाइज दाखवू शकता तुमच्या बिझनेसची. समजतंय का तुम्हाला?
तर ते गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वेळ डेफिनेटली देणं गरजेचं आहे. आज स्वतः मला बघावं लागत नाही जास्त पुन्हा. पण मला आयडिया आहे, की मला माझं जे मार्केटिंग चालू आहे, आता माझ्याबरोबर मार्केटिंग करायला माझ्याबरोबर मीच ट्रेन केलेले, त्यानंतर माझ्यानंतर ट्रेन केलेले मी. ती लोकं आहेत ना, त्यांच्याकडे मी फक्त वॉच करत असतो. पण त्यासाठी ते कुठे काय, किती गुंतवणूक केली पाहिजे, ह्याचा डिसिजन शेवटी मला घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हालाही लक्ष डेफिनेटली दिलं पाहिजे. मी एवढंच सांगेन, की धिस इज द टाईम, की या काळामध्ये आपण हा बिझनेस डेफिनेटली वाढवू शकतो. कारण बॅक टू बॅक ज्या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे बरीच लोकं जे आहेत ते आता मोबाईलवर आलेले आहेत आणि ह्याचं जर आपण लिव्हरेज घेत नाही ह्या गोष्टीचं, तर आपण तो दुसरा कोणीतरी लिव्हरेज त्याचा दुसरा फायदा घेतोय. जर तुम्ही घेत नाही तर. एवढं लक्षात घ्या. तो एखादा कस्टमर आहे, समजून चला हे 2 लोकं आहेत. ह्या 2 लोकांमध्ये हे दोन्ही तुमचे कस्टमर आहेत. जर तुम्ही ह्यांच्याकडे पोहोचत नाही या 2 लोकांकडे, तर दुसरा येऊन पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत. ठीक आहे. हम्म. त्यामुळे ते ॲक्शन डेफिनेटली घेणं गरजेचं आहे आणि अर्जन्सी पाहिजे. अर्जन्सी. तुम्ही म्हणाल बघू, करू. नाही होत. नाही चालणार. नाही होणार. ते कधीच होणार नाही. ॲक्शन इमिजिएट पाहिजे. लक्षात घ्या. त्यामुळे अगेन अगेन बिझनेस हा माइंडसेटवर चालतो. तुमचा माइंडसेट किती आहे? ठीक आहे. त्यामुळे माइंडसेटवर काम करायचा प्रयत्न करा. की बेसिक गोष्ट आहे, माझं गोल काय आहे? माझं शॉर्ट टर्म गोल काय आहे? आणि ते अकम्प्लिश करण्यासाठी मला काय करायचंय? हां, डेफिनिटली ते करत असताना अडचणी येणारच. काही प्रॉब्लेम नाही. आल्याच पाहिजेत. चांगली गोष्ट आहे. अडचणी येऊ द्या. आल्या तरी चालतंय. पण त्यासाठी गाईडन्सही तुम्हाला भेटणार आहे टाईम टू टाईम. कारण आपण शोधतोय आणि त्यासाठी जो अगेन मगाशी परत जो मुद्दा सुरुवातीला बोललो, त्याच्याकडे आलं पाहिजे, की तुम्ही कोणाबरोबर चाललाय? तो व्यक्ती आहे, तो वर्थ आहे का? हे अगेन गरजेचं आहे. कारण भरपूर गुरु भेटतील तुम्हाला. भरपूर लोकं भेटतील, की मी करून देतो. मी 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 पण केलेलं आहे भरपूर सुरुवातीला. त्या गोष्टी बघितलेल्या आहेत करून. तर नाही, ते अगेन तुमचं मॅच झालं पाहिजे. तुमचं ट्युनिंग जुळलं पाहिजे त्या पर्सन बरोबर. आणि थँक यू जयराम सर, की अगेन आमचं ते तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने जमलं. आणि हे या शिवारची जी लेव्हल आहे आता सध्या ती अगेन इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू आणि युअर कोर्स. ती ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच बोलेन, की फक्त टेक्निकल गोष्टी इम्पोर्टंट नसतात. तर त्या टेक्निकल गोष्टी शिकण्यासाठीचा मागचा माइंडसेटही क्लिअर करणं गरजेचं असतो आणि तो तुम्ही आमचा केला. त्याबद्दल धन्यवाद. ओके. तर थँक यू सो मच. आणि एक आता तुम्ही थोडंसं आपण आपल्या यांना पण सांगू शकता, की साधारणतः तुमचं आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रातली साधी 12 कोटी लोकं आहेत. तर त्यामध्ये तुम्ही हं, आतापर्यंत हं. किती लोकांपर्यंत पोहोचलात? म्हणजे ॲक्चुअली आम्ही जेव्हा शिवारकडे बघतो, तर ॲज एक बिझनेस म्हणून, एक ब्रँड म्हणून बघतो. कारण की शिवार हा ब्रँड बनलाय. म्हणजे तुमच्या अगदी तालुक्यामध्ये असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकं तुमचे ट्रेनिंग्स घेत आहेत. तुमच्या ट्रेनिंग्समधून लोकं स्वतःचे फार्म उभे करतायत, पुढे जात आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी शिकतायत पण तुमच्यामुळं. अ, तुम्हाला काय आतापर्यंत तुमचं काय तुम्ही सांगू शकता, की साधारणतः तुमचा रेव्हेन्यू वगैरे तुम्ही आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचलात? साधारणतः कसं तुमची जर्नी झाली? त्याबद्दल पण आमच्या जे आहेत स्टुडंट त्यांना गाईड करा. सांगतो. सो बेसिकली पहा, लक्षात घ्या. ज्यावेळेस आम्ही गोट फार्म चालू केलं, तेव्हा ते नॉलेज नव्हतं, की आपल्याला ब्रँड बनवायचा आहे किंवा आपल्याला ह्या गोष्टी अशा पद्धतीने लोकांना सर्व्ह करायच्यात. असं काही डोक्यात नव्हतं, अजिबात नव्हतं. ओव्हर द टाईम कळलं, की ह्या गोष्टीचं पोटेन्शियल मोठं आहे. कारण मार्केटच एवढं मोठं आहे. मी तुम्हाला बेसिक एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की 12 कोटी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्या 12 कोटी लोकांतली साधी गोष्ट म्हणजे गोट फार्मिंग बिझनेसला धरून बोलतोय, की तुम्हाला क्लिअर पाहिजे तुमच्या माइंडमध्ये, की 12 कोटी लोकं जी आहेत महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट विचार करा, त्यातली नॉन-व्हेज खाणारे किती लोकं असतील? 6 कोटी लोकं, निम्मी लोकं हो. सहज नॉन-व्हेज खाणारे असतील. हां, ती 6 कोटीच्या 6 कोटी लोकं डेफिनिटली नॉन-व्हेज खाणारी म्हणजे त्यातली काही फिश खात असतील, म्हणजे मच्छी खात असतील, काही अंडी खात असतील, चिकन खात असतील, काही लोकं मटण पण खात असतील, बरोबर आहे. त्यामुळे आपण धरूया, की 6 कोटीमधली पण मटण खाणारी लोकं किती असतील? मिनिमम 3 कोटी लोकं. धरून चालूया हाल्फ त्याची पण निम्मे. 3 कोटी म्हणजे 50% त्याचे. 3 कोटी लोकं तरी मिनिमम मटण खाणारे असतील, बरोबर का नाही? बरं हे 3 कोटी लोकांना जर मटण खायचंय दर आठवड्याला, तर त्यांना किती मटण लागेल ह्याचा विचार करा. आणि त्यासाठी किती ॲनिमल लागतील. हे साधं लॉजिक बोलतोय मी. ठीक आहे. तर हे विचार करा. मग तेवढ्या मार्केटला आपण केटर करू शकतो. हे पोटेन्शियल आहे माझ्या मार्केटचं. हं, हं. तर त्या पद्धतीने आम्ही विचार करतोय, की ह्या मार्केटकडे बघायचं कसं आणि त्याच पद्धतीने आम्ही उतरलेलो आहे. तर ऑलमोस्ट जर स्टॅटिस्टिक जर सांगायचं म्हटलं मला, तर बिझनेसबद्दलचं, तर ऑलमोस्ट आतापर्यंत आमचा रीच 2.5 कोटी लोकांपर्यंत आमचा रीच गेलेला आहे. तिथपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय. लोकांनी तेवढे एंगेजमेंट दाखवलेली आहे हं, हं. आणि
एक ऑलमोस्ट आमच्या आत्तापर्यंतचे जे कस्टमर्स आहेत ते 10,000 पर्यंत कस्टमर्स झालेले आहेत. 10,000 ॲज इन आमचे काही आमचे प्रशिक्षण जे आहेत त्याचे कस्टमर असतील, आमचे ॲनिमल सेल झालेले कस्टमर असतील, हे सगळे मिळून आमचे ऑलमोस्ट एक 10,000 कस्टमर्स आहेत, की ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आम्ही त्यांच्या सेवेत आहोत सध्या. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. आणि जर रेव्हेन्यू वाईज तुम्ही विचारलं मला, रेव्हेन्यू ॲज इन मी टर्नओव्हर सांगेन तुम्हाला. आणि टर्नओव्हर आमचा म्हणजे आमचा जो बिझनेस आहे त्याचा टर्नओव्हर काय मंथली नसतो. आमचा टर्नओव्हर अॅन्युअली असतो, की मंथली आम्ही रेव्हेन्यू नाही सांगू शकत तुम्हाला, कारण हा बिझनेस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे की स्टेबल बिझनेस नाही. स्टेबल बिझनेस म्हणजे गोट फार्मिंग मध्ये 6-6 महिन्यानंतर आमचा टर्नओव्हर बदलत सायक्लिकल असतो म्हणू किंवा शकतो आपण 6 महिन्यानंतर सायक्लिकल आहे. येस, एक्झॅक्टली. तर त्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागतं. तर त्याच्यातला जर तो रेव्हेन्यू जर सांगायचा म्हटला, जर तर अॅन्युअली ऑलमोस्ट आम्ही 6 वर्षापूर्वी जे 5 लाख पर्यंत आम्ही जायचो कटाकटी, ठीक आहे. तो आम्ही आता ऑलमोस्ट एक 5x पर्यंत गेलेलो आहे. म्हणजे 25 लाख पर्यंत आम्ही अॅन्युअली आता आम्ही तो टर्नओव्हर कंप्लीट करतोय. ते धन्यवाद त्याबद्दल ओके. तुमचे ॲक्च्युअली, की ह्या लेव्हलपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी. आणि सांगायचं म्हटलं तर ब्रँड, की ओव्हर द टाईम तुम्हाला ती गोष्ट कळते, की खरंच ही ब्रँड ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याला आपण जपणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही रिसेंटली आता 1 वर्षापूर्वी आमचा शिवार हा ब्रँड आमचा रजिस्टर झालेला आहे. ट्रेडमार्क आमचा रजिस्टर झालेला आहे इंटरनॅशनल लेव्हलला. त्यामुळं शिवार हे ऑफिशियली ट्रेडमार्क म्हणून आता त्या पद्धतीने आम्ही आता मार्केटिंग करायला पण सुरुवात केलेली आहे. हो, नक्कीच, नक्कीच. या नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एवढं सगळं अचीव्ह केलं त्याबद्दल आणि साधारणतः 1 इयर आणि धन्यवाद. 1.5 इयरमध्येच एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यात आणि हे पॉसिबल झालं ऑनलाईन म्हणजे करू शकता तुम्ही. तुमचा रीच तुम्हाला तुमचा बिझनेस कसा लोकांपर्यंत न्यायचा आहे, हे तुम्हाला तुमचे मार्ग शोधणं गरजेचं आहे. यातूनच एक कळतंय, की तुम्हाला जर इच्छा असेल, तर कुठलाही बिझनेस तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, नेऊ शकता. मॅक्सिमम लोकांपर्यंत जाऊन सेल वाढवू शकता. कारण की एका गल्लीपुरतं किंवा एका आपण म्हणू शकतो शहरापुरतं लिमिटेड राहण्यापेक्षा तुम्ही तुमची सर्व्हिस पूर्ण जगामध्ये पण घेऊन जाऊ शकता, भारतामध्ये पण घेऊन जाऊ शकता. आज ते पॉसिबल आहे. तुम्ही घर बसल्या करू शकता. आता तुम्ही आय-टी प्रोफेशनल आहे तुम्ही म्हणजे तुमच्या जॉब सोबत ही गोष्ट आता पार्ट टाईम झाली. कारण की सेटिंग्स जे काही तुम्हाला कॅम्पेन वगैरे करायचे होते, सुरुवातीला थोडासा वेळ दिला. त्यानंतर तुम्हाला आता ते सेट झाले. आता काय करेक्ट आहे. त्यामध्ये काय येस, कायम-कायम तुम्हाला येस. एफर्ट टाकायची गरज नाही. आठवड्यामध्ये एकदा तुम्ही बघितलं, इट्स ओके. तुम्हाला लगेच कळून जातं, की आपल्या या बजेटवरती एवढे लोकं येतात, एवढा आपला सेल होतो वगैरे. तर करेक्ट. आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना काही मार्गदर्शन करू शकतात. तुमच्यासोबत जे बाकीचे आपले शिकतायत आपल्या कोर्समधून. सो त्यांना काही मार्गदर्शन आणि हा कोर्स दुसऱ्यांनी जे उद्योजक आहेत मराठी, त्यांनी कन्सिडर करावं की नाही याबद्दल तुम्ही आम्हाला एक शेवटची प्रतिक्रिया देऊ शकता. आणि नक्कीच तुम्हाला मी एवढं सांगेन, समजून घ्या. एक साधं उदाहरण देतो. मला उदाहरणानं सांगायला आवडतं ॲक्च्युअली, कारण ते समजतं सर्वांना. हा साधा फोन ज्यावेळेस त्या कंपनीनं तयार करायला घेतला, तर हा फोन काय एका दिवसात नाही तयार झाला. त्याला वेळ लागला. हं, पण हं, हं. एकदा का तयार झाल्यानंतर त्यांना त्याचे रिकरंट रेव्हेन्यू जो रेग्युलर पैसा आहे तो भेटायला लागला. पण आपण ते पैसा भेटतो हे कळतंय आपल्याला. पण त्याच्यासाठी सुरुवातीलाही त्यांनी काही पैसे इन्व्हेस्ट केले ना, त्याच्यातून त्यांना रिटर्न नाही मिळाले सुरुवातीच्या पैशातून. हं, पण हं. तोच क्रुशियल टाईम असतो, की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही चिकटून राहणं गरजेचं आहे. चुकलं तर चुकू द्या. सुरुवातीला डेफिनेटली तुमचे पैसे जातील. जाऊ देत. कारण त्याच्यातून आपण लर्निंग घेणार आहे. ती हं, हं. इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. ते पैसा वाया गेला म्हणून बघू नका. हं, हं. जरी सुरुवातीला एखादा आपलं कॅम्पेन नाही चालत आहे. कारण हीच तर गोष्ट आहे. एकदा का तुम्हाला तुमचा कस्टमर समजला, एकदा का तुम्हाला समजलं, कारण शिवारचं आम्हाला सांगायला गेलं तर आम्हाला सुरुवातीला नाही मला समजलं, की कोणता कस्टमर येईल आपल्याला. हे ओव्हर द टाईम आलेलं गॅदर मी जे काही आज बोलतोय ते काय एका दिवसात नाही आलेलं. हं, हं. सुरुवातीच्या काळात आम्हाला तो स्ट्रगल झाला, की आम्हाला कळलंच नाही कसं कस्टमरपर्यंत पोहोचायचं किंवा कस्टमरला टार्गेट कसं करायचं नाही समजलं. पण हे जेव्हा कोर्समध्ये आम्ही शिकत गेलो, ह्या गोष्टी शिकत गेलो, इम्प्लिमेंट करत गेलो त्या स्टेप वाईज डिटेलमध्ये, तेव्हा त्या बसवावं लागतं त्यासाठी. पेन पेपर घेऊन बसलो आम्ही. त्यावेळेस ते क्लिअर झालं, की अरे या पद्धतीने आपण बायरच्या प्रॉपर्टीज सिलेक्ट केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण टार्गेट केले पाहिजे. बरं ते टार्गेट करताना आपण ऑफर जी आहे एखादी, ती अशा पद्धतीने कार्व आउट केली पाहिजे, की त्या हं. पद्धतीने ॲटलीस्ट लोकं त्या ऑफर बघतील आणि आपल्याला इन्क्वायरी करायला येतील. ह्या गोष्टी या पद्धतीने आपण जसं-जसं जातो पुढे-पुढे, त्यावेळेस आपली जी रिफाइनमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने होते आणि त्याचबरोबर आपली कॉस्ट पर लीड जी बोलतो आपण, की एक कस्टमर तुम्हाला मिळण्यासाठी किती खर्च होतोय, हा कमी-कमी यायला लागतो. हे डेफिनेटली होणार आहे. त्यामुळे बोललो तुम्हाला पहिला फोन कदाचित हा पहिला फोन ₹1,00,000 ला उदाहरण तयार झाला असेल. नंतरचे फोन ₹10,000 होत होतात. मग हा डिफरन्स आहे. ते पहिले ₹1,00,000 तुमची घालवायची किंवा इन्व्हेस्ट करायची तयारी पाहिजे. म्हणजे ते एक्झाम्पल देतोय फोनचं मी. तर तो माइंडसेट अगेन माइंडसेटवरच आहे. फक्त थांबवू नका. तर तुम्ही थांबला तर तुमचं कस्टमर कोणीतरी घेऊन गेलं. एवढं लक्षात ठेवून जा. तो फोमो कंटिन्युअसली आपल्याला राहायला पाहिजे. पॅरानॉइड पाहिजे तुम्ही, की आज जर मी थांबलो इथे, तर माझं कस्टमर कोणीतरी घेऊन गेलं.
कारण दिस इज द टाइम की भारताची जी लोकसंख्या आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला, भारताची लोकसंख्या म्हणजे मोठी कंट्री आहे आपली, सर्वांना माहिती आहे ती गोष्ट, ठीक आहे. त्यामुळे जर आज तुम्ही बघा तुमच्या फेसबुकवर कदाचित तुम्हाला बाहेरच्या देशातल्या लोकांची ऍडव्हर्टाईज दिसत असतील. का बरं दिसतात हे? कारण आपलं मार्केट ते टॅप करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. लक्षात घ्या, कारण ऑनलाईनमुळे घरी बसून ते त्यांच्या देशातून करत आहेत. मग आपण का करत नाही? ते हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर पहिले मेंटॅलिटीवर काम करा. आणि मी बोलेन की ही ऑपॉर्च्युनिटी आहे. जिओनं जी उत्क्रांती आपल्या देशामध्ये घडवलेली आहे, त्याचा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. फक्त आपण आपल्या मार्गामध्ये जो म्हणतो ना, अडथळा निर्माण करून बसलेला दुसरा व्यक्ती कोण नाही, तुम्हीच आहे. तर तुम्ही स्वतःला बाजूला काढा, हे क्लिअर करा, गो हेड. ठीक ओके आहे. ओके. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल, आपल्या बाकीच्या लोकांना, उद्योजकांना पण त्यामध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल, आणि आमच्याकडून, जयराम तुवर डिजिटलकडून तुम्हाला पण तुमच्या व्यवसाय वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण तर सोबत आहोतच, गायडन्स तुम्हाला मिळतच राहील आपल्या कोर्सच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून. ओके. सो आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कमिंग दिस धन्यवाद. इंटरव्ह्यू. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.